नमस्कार. आपलं लहानपण म्हणजे भातुकलीचा खेळ, निरागसतेने, हास्याने आणि मैदानी खेळांनी भरलेलं असं खूप छान होतं. पण आताच्या मुलांचं तसं नाहीये. आताच्या मुलांच्या हातात सोशल मीडिया, कंपॅरिझन आणि बुलिंगसारख्या विषयांना रोज त्यांना सामोरं जावं लागत आहे. अमायरा, राजस्थानमधील जयपूरमधील अमायरा अत्यंत दुःखद घटना घडली. पण त्या घटनेतून आज एक पालक म्हणून आपण प्रत्येकाने कुठेतरी संदेश घेणं महत्त्वाचं आहे, की आपली मुलं त्यांच्याशी साधण्यात आलेला संवाद हा खूप महत्त्वाचा ठरला आहे. म्हणजे माझीच मैत्रीण एक बघा ना, तिची मुलगी रंगाने सावळी. खूप उत्कृष्ट अशी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक येणारी, पण कुठेतरी तिला या सगळ्या छोट्या-छोट्या रंगारूपावरनं बोलण्यात येण्यामुळे ती कुठेतरी अबोल बनली आणि तिचा परफॉर्मन्समध्ये चेंजेस आल्यानंतर सुदैवाने तिच्या आईने ते नोटीस केलं आणि तिला एकच गोष्ट सांगण्यात आली, की तुझा खरे मित्र, खूप जास्त मित्र असण्यापेक्षा, मैत्रिणी असण्यापेक्षा तुझे खरे मित्र-मैत्रिणी ते जे तुझा आत्मविश्वास वाढवतील, तुला आहे तसं स्वीकारून तुझ्या कलागुणांना वाव देतील आणि हे आपण सांगणं गरजेचं आहे. आज आपली मुलं ला बळी पडू नये आणि कोणासोबत ते करूही नये, हे आपण पालक म्हणून नक्कीच जबाबदारीने सांगणं किंवा आपल्या मुलांना अवेअरनेस देणं महत्त्वाचं आहे. कारण आपण केलेले छोटेसे शब्द, आपण केलेली छोटीशी मस्करी, आपण केलेली छोटीशी कुठेतरी मस्ती एखाद्याच्या पूर्ण आयुष्यावर त्याचा प्रभाव पडू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं, असं मला वाटतं आणि आपण सर्व पालक म्हणून ह्याचा नक्की विचार करावा. धन्यवाद.